बघा, या विषयावरती बोलायचं झालं म्हणजे असं की हल्ली 15 ते 16 वर्षाच्या मुलीसुद्धा प्रेमात पडत आहेत. प्रेम आहे की अट्रॅक्शन हे सुद्धा त्यांना कळत नसतं. शाळेत असताना प्रेमात पडायचं, कॉलेज लाईफला गेल्यानंतर जर ती मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर बोलताना दिसली तर तिचा गळा चिरडून तिचा मर्डर करून टाकायचा. हल्ली हे प्रकरण खूप वाढत चाललंय. सगळ्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना समजावून सांगायला पाहिजे, की 10वीत गेल्यानंतर तिच्या आयुष्यातले फेज काय येऊ शकतात, काय घडू शकतं, कुठला मुलगा कसा असू शकतो, कुठली मैत्रीण एखादी तुझी फसवेगिरीची असू शकते, कुठला फेज तिच्या आयुष्यात कसा येणार आहे, हे आई-वडिलांनी मनमोकळेपणाने मुलांसोबत बोलायला पाहिजे. मुलींसोबत तर स्पेशली बोलायला पाहिजे, की तिच्या आयुष्यात काय-काय घडू शकतं, काय येऊ शकतं, कुठला मुलगा तिचा वापर करू शकतो किंवा कसे फेस तिच्या आयुष्यात येणार आहे हे तिला समजावणं खूप गरजेचं असतं. पण आपण असं कधीच बोलत नाही किंवा मुलींना समजावूनही सांगत नाही. त्या विषयावरती आपल्या घरात चर्चाच चालत नाही. आपण उलटं मुलींना दबावात ठेवतो, की तू मुलांसोबत दिसली नाही पाहिजे, कुठला मित्र तुझा मुलगा असला नाही पाहिजे. बरं ठीक आहे, ते तर झालं. 15 ते 27 हे जे वय आपलं असतं ते या वयात आपल्या मनावरती जो नियंत्रण ठेवेल, नियंत्रण ठेवणंच खूप गरजेचं असतं. मन अट्रॅक्ट लगेच होतं आपलं कोणाकडेही, पण नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं असतं. आपण आता जर नियंत्रण नाही ठेवलं आपल्या मनावरती, तर पुढचे जे आपल्या आयुष्यातले दिवस असतात 32-33 नंतरचे, तर आपल्याला आठवतं की मी त्या वयात जर का अभ्यासाकडे लक्ष दिलं असतं, तर आज माझं भविष्य काही वेगळं असलं असतं. पण आपण करिअर न घडवता आपण आपलं मन वेगळीचकडे डायव्हर्ट करतो आणि आपल्या आयुष्याचा सुराडा करतो. बघा, प्रेमापोटी आपण खूप आयुष्याचे चुकीचे निर्णय घेऊन बसतो, की जे पुढे जाऊन आपल्याला चुकीचेच वाटत असतात. तेव्हा असं वाटतं, की तेव्हा जर मी का करिअरकडे लक्ष दिलं असतं, अभ्यास केला असता, तर आज माझं भविष्य काही वेगळं असलं असतं. प्रेम करणं 17 ते 18 वयात हे चुकीचं नाही आहे, पण तो वेळ चुकीचा असतो. त्या वयात जर का आपण प्रेमापेक्षा जास्ती करिअरकडे लक्ष दिलं, तर पुढे जाऊन आपलं प्रेम पण टिकतं आणि आयुष्य पण छान होतं.